मित्रांनो, आहार म्हणजे फक्त पोट भरणे नाही, तर आपण दिवसभर जे खातो ना, त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. पण आहार म्हणजे नेमकं काय? म्हणजे काय खावं, काय खाऊ नये एवढाच प्रश्न नाही. किती खावे, कधी खावे आणि किती जाणीवपूर्वक खावे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. अनेकदा आपण भूक नसतानाही खातो, मोबाईल पाहताना खातो, घाईमध्ये खातो, शरीर काय सांगत आहे याकडे दुर्लक्ष करतो आपण, तिकडे लक्षच देत नाही. शिवतंत्र सांगते की इट वॉज अवेअरनेस. जेवताना शक्य असेल तर मोबाईल बाजूला ठेवा, काही गरज नाही त्याच्या वाचून. अन्नाकडे लक्ष द्या, जेवताना जेवणाकडेच लक्ष द्या, एका टायमाला एकच काम. मग तेही हळू-हळू खा. आमचे वडीलही सांगायचे, की एक घास किमान 32 वेळा खावा. मी खातो. आपल्या शरीराची प्रतिक्रिया समजून घ्या आणि कोणताही बदल, हा मोठा बदल, आहार बदल करण्यापूर्वी योग्य तज्ञांचा सल्ला घ्या. मग आजचे जेवण पूर्ण जाणीवपूर्वक करा. म्हणजे आजची कृती तुम्हाला. मोबाईल नाही, टीव्ही नाही, घाई नाही, फक्त अन्न आणि तुमची जाणीव. करून पहा एकदा. शरीराला आपण काय देतो याचा विचार करणे ही स्वतःवरील जबाबदारी आहे. म्हणून हा विचार जर तुम्हाला आवडला असेल तर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, तुमच्या प्रियजनांना नक्की पाठवा आणि असेच नवे विचार आणि जीवन समृद्ध करणारे मार्गदर्शन पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी भेटूया पुन्हा. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा, मजेत राहा आणि जीवनाचा मनमुराद आनंद घ्या. मी शिवशाहीर डॉक्टर विजय तनपुरे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.